पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूने आपल्या स्वर्गीय राजाच्या कार्याला आरंभ करण्याच्या पूर्वी स्वर्गराजाची घोषणा आणि स्वर्गराजाचे कार्य आणि मानव जातीला स्वर्गाकडे वाटचाल दाखवण्याचे कार्य जेव्हा येशूने सुरू केले, तेव्हा सर्वात प्रथम येशूनं उपवास केला. 40 दिवस 40 रात्र उपवास केला. कारण स्वर्गराज्य मानवांच्या समोर प्रगट करण्यासाठी, स्वर्गराज्य सिद्ध करून दाखवण्यासाठी, स्वर्गाचे कार्य आमच्या सोबत करण्यासाठी येशूला आत्मिक बळाची गरज होती. स्वतःची त्यांनी तयारी केली. आणि त्यांनी कशी तयारी केली? पित्या परमेश्वराशी जो जुळून राहिला 40 दिवस 40 रात्र, आणि तो प्रार्थना करत होता. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 4 पवित्र वचन 1 पासून आम्ही वाचतो. त्याच्यामध्ये येशूची परीक्षा झाली. शैतानाने परीक्षा घेतली. कधी? जेव्हा येशूने 40 दिवस 40 रात्र उपवास संपवल्यानंतर शैतानाने येशूची परीक्षा घेतली. कारण शैतानाला माहित झालं काय माहित झालं? की आता येशू स्वर्गराजाच्या प्रवचनाची तयारी करत आहे, स्वर्गराजाची घोषणाची तयारी करत आहे. आम्हाला सर्व मानव जातीला स्वर्गराजाकडे नेण्याची आणि शिक्षण देण्याची तयारी करत आहे, हे शैतानाला माहित झालं. आणि म्हणून शैतानाने येशूची परीक्षा घेतली. परंतु येशूने त्या परीक्षेमध्ये विजय मिळवला. कसा? देवाच्या वचनाने. प्रत्येक शैतानाच्या प्रश्नावर येशूने देवाच्या वचनाने विजय मिळवला. आणि येशूने म्हटलेलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. असं म्हणून शैतानाला येशूने हरवले. प्रियजन हो, आम्हाला माहित आहे की शैतान प्रारंभापासूनच देवाच्या विरोधात आहे आणि देवाच्या विरोधामध्ये म्हणजेच मानवाच्या विरोधामध्ये आहे. कारण परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक मानव स्वर्गामध्ये जावं, आणि ही देवाची इच्छा देवाला शैतानाला आवडत नाही. आणि ह्या देवाच्या इच्छेला खुंटविण्यासाठी, नष्ट करण्यासाठी शैतान माग लागलेला असतो नेहमी. आदाम आणि हेवेच्या जीवनामध्ये काय झालं आम्हाला माहित आहे. आदाम आणि हेवेला देवाने एकदम प्रेमाने बनवलं. त्याला पारादीश बागेमध्ये त्यांना ठेवलं. पारादीश बागेमध्ये सर्व काय होतं, आणि त्यांना एक वचन दिला, की एक आज्ञा दिली देवाने, आणि त्या आज्ञेचं ते पालन करत होते. आणि जोपर्यंत ते पालन करत होते तोपर्यंत ते देवाच्या कृपेमध्ये होते, देवाच्या आशीर्वादामध्ये होते. देव त्यांना भेटायला येत होते, ते देवाशी संभाषण करत होते. त्यांना कधीही त्यांच्या जीवनामध्ये वाईट घडलं नाही, कधी त्रास झाला नाही, आजार आला नाही, ते कधी चिंतित झाले नाही, काही चिंता नव्हती. परंतु शैतानाचं कार्य हेच आहे की आम्हाला देवापासून दूर करणे. आणि म्हणून शैतानाने याला मानवाला फसवण्यासाठी योजना बनवली. आणि योजनेनुसार त्यांनी टप्प्याटप्प्याने त्यांच्यापर्यंत पोहोचला. आणि देवाची इच्छा जी होती, देवाची आज्ञा जी होती, त्याच्या विरुद्धामध्ये त्यांनी कार्य केलं. देवाच्या आज्ञेच्या विरुद्धामध्ये त्यांनी कार्य केलं आणि त्याच्याद्वारे मानवाला फसवलं. आमच्या जीवनामध्ये सुद्धा तेच होत आहे प्रियबंधू. शैतान प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं आम्ही काही चांगलं कार्य करण्याला जातो तिथं शैतान आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जेव्हा देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शैतान आमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडथळा आणतो. तो योजना बनवतो, प्लॅनिंग करतो. तो समजतो की आम्ही काय करत आहोत, आम्ही देवाकडे जात आहोत. शैतानाला आम्ही देवाची इच्छा पूर्ण करणे आवडत नाही. शैतान आम्हाला देवापासून दूर
ठेवण्याचा प्रयत्न करतो, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा काही ना काहीतरी अडथळा आणतो. आम्ही बायबल वाचतो तेव्हा काहीतरी अडथळा आणतो. आमच्या कुटुंबामध्ये आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये काहीतरी अडथळा आणतो. आणि मग आम्हाला देवाच्या व्यतिरिक्त, देवापासून दूर राहून आम्ही कसा आनंद घेऊ शकतो त्याच्यामध्ये आम्हाला प्रलोभन देतो. तो असं साबित करतो की देवाच्या उपस्थितीपेक्षा उपस्थितीशिवायही मानव आनंदात राहू शकतो, अशा प्रकारे तो साबित करण्याचा प्रयत्न करतो. कारण तो झुटा आहे, तो खोटारडा आहे, तो आम्हाला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. आणि देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच काय करतो, तो आम्हाला नरकात नेऊ इच्छितो. जेव्हा तो आम्हाला नरकामध्ये नेईल तेव्हा त्याचा विजय होतो. परंतु परमेश्वर आम्हाला नरकात नाही तर स्वर्गामध्ये नेऊ इच्छितो. आणि जेव्हा आम्ही स्वर्गामध्ये जाऊ तेव्हा देवाचा विजय होईल. म्हणून ही जी फाईट आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही समजलं पाहिजे. आम्हाला फक्त ह्या पृथ्वीवर आनंद घ्यायचा नाही आहे. फक्त आम्हाला या पृथ्वीवर आमचे चांगले कार्य करायचे नाही. आम्हाला ह्या पृथ्वीवर राहून दुःख आलं तरी चालेल, परंतु आम्ही देवाची इच्छा पूर्ण करावं आणि स्वर्गराज्यासाठी तयारी करावं. आणि त्याच्यासाठी पुष्कळ आमच्या जीवनामध्ये अडथळे येतात. शैतान आम्हाला आमच्या इच्छेपासून दूर नेतो, देवाच्या इच्छेपासून दूर नेतो, आमच्या कार्यामध्ये अडथळे आणतो. म्हणून आपण काय करावं प्रिय बंधू आणि भगिनी, आपण सतर्क राहावं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही शैतानावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न सतत. आणि मग शैतानावर विजय मिळण्यासाठी आम्हाला काय करणे आहे, 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शैतानावर विजय मिळवण्यासाठी 3 गोष्टी. सर्वात पहिली गोष्ट, परमेश्वर पित्याने आम्हाला आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्याचं नाव येशू असे ठेवले. आम्ही लूक अध्याय 1 मध्ये जेव्हा देवदूत येऊन मरियेला संदेश देतो आणि तो काय म्हणतो, तुला पुत्र होईल, त्याचं नाव येशू ठेव आणि तो दाविदाच्या घराण्यावर राज्य करील आणि त्याचा कधी अंत होणार नाही. आणि त्या नावामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे. ते नाव कोणाचं आहे, तारणाऱ्याचं नाव आहे. त्या नावामध्ये शक्ती आहे प्रिय बंधू. म्हणून आपण काय करावं, येशूचं नाव सतत आपण जपत राहावं. आपल्या मुखातून येशूचं नाव आपण जपत राहावं, म्हणत राहावं. आमच्या मुखातून कोणत्या ना कोणत्याद्वारे, प्रार्थनेद्वारे, गाण्याद्वारे, स्तुतीद्वारे येशूचं नाव आमच्या मुखामध्ये राहावं. आमच्या अंतःकरणामध्ये येशूचं नाव राहावं. आमच्या जीवनामध्ये येशूचं नाव राहावं. आमच्या होठावर येशूचं नाव राहावं. आमच्या घरावर सुद्धा आपण येशूचं नाव लिहून ठेवावं. येशूच्या नावामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे. आणि शैतान येशूच्या नावाला घाबरतो. येशूच्या नावाला घाबरतो शैतान. आणि म्हणून येशूच्या नावाने आपण प्रार्थना करावं. येशूच्या नावामध्ये आपण जीवन जगावं. येशूच्या नावाने त्याची स्तुती करावं. येशूच्या नावाने आपण जे काही मागितलं ते मिळते. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14 पवित्र वचन 14 मध्ये आम्हाला प्रभू सांगत आहे, माझ्या नावाने तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मी देईल. येशूच्या नावाने. येशूचं नाव पवित्र आहे. ते तारणाऱ्याचं नाव आहे. ते देवाने दिलेले नाव आहे. हे सर्वशक्तिमान नाव आहे. सर्व सामर्थ्यवान नाव आहे. येशूच्या नावामध्ये खूप शक्ती आहे, सामर्थ्य आहे. त्याचं नाव आपण पवित्र मानावं. आणि ते नाव परमेश्वराने दिलेलं नाव आहे, दुसरं कोणाला दिलेलं नाही. त्या नावाचा अर्थच आहे, येशू या नावाचा अर्थ आहे मुक्ती. जेव्हा आमच्या मुखावाटे ते नाव काढतो, कोणत्या उद्देशाने आम्ही काढतो ते होते. आम्हाला माहित आहे, एकदा पेत्रा आणि योहान मंदिरामध्ये जात असताना एक सुंदर नावाच्या फाटकाजवळ एक लंगडा भिकारी बसला होता. आणि तो भीक मागत होता. तेव्हा पेत्र त्याच्याकडे गेला.
तेव्हा त्या लंगड्याला वाटलं का आता मला काहीतरी देणार. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, माझ्याजवळ तुला द्यायला सोने रुपये चांदी काहीच नाही आहे. माझ्याजवळ तुला द्यायला सोने रुपये चांदी काहीच नाही. आम्ही प्रेषितांचे कृत्य अध्याय 3 पवित्र वचन 6 मध्ये आम्ही वाचतो. त्याने म्हणाला, येशूच्या नावाने, नासोरी येशूच्या नावाने मी तुला सांगतो, तू उठ आणि चालू लाग. नासोरी येशूच्या नावाने मी तुला सांगतो, तू उठ आणि चालू लाग. आणि त्याच वेळेस येशूच्या नावाने तो उठला, तो बरा झाला, उठला आणि चालू लागला. येशूच्या नावाने, येशूच्या नावाने. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूच्या नावामध्ये एवढी शक्ती आहे, सामर्थ्य आहे. पुष्कळ शिष्य लोकांनी येशूच्या नावाने चमत्कार केले. आजही पुष्कळ ठिकाणी येशूच्या नावाने चमत्कार होत आहे. आणि म्हणून येशूचं नाव हे शैतानाला हरवते. येशूच्या नावामध्ये शक्ती आहे. म्हणून आपण सतत येशूचं नाव म्हणत राहावं, बोलत राहावं. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जे अपयश येते, अडथळा येते, आम्ही यशस्वी होत नाही, कधी कधी संकट येते, कधी कधी दुष्ट आत्मा येते. कारण काय आहे, आम्ही येशूच्या नावाला तेवढा प्रेम नाही करत. आम्ही कधी कधी आम्हाला वेळ नाही, आम्ही म्हणतो असा, आम्ही विश्वास ठेवतो म्हणून, परंतु त्याला आत्मसात नाही करत. त्याच्यामुळे काय होते, त्याच्यामुळे आम्ही कधी कधी काय करतो माहितीये का, येशूची स्तुती बाजूला ठेवतो आणि आपली स्तुती करणं सुरू करतो. हो, मी बहुत बढिया केलेला आहे, आता मला काही होणार नाही, आता मी हे सर्व मिळवलेलं आहे, आता मी बढिया घर बनवलेलं आहे, आता मला चांगली नोकरी मिळालेली आहे, आता माझ्याकडे पैसा आहे. अशा प्रकारे आम्ही कधी कधी स्वतःची स्तुती करतो. आणि त्याच्यामुळे काय होते, आम्ही फेल होतो. आणि शैतान तोच डाव पाहत असते. आणि जेव्हा आम्ही स्वतःची बळाई करणं सुरू करतो, तेव्हा आम्ही शैतानाला आमंत्रित करतो. म्हणून आम्ही काय करावं, स्वतःची बळाई नाही, येशूच्यामुळे झालेला आहे, येशू करत आहे, येशू मला देत आहे, येशू माझ्या जीवनामध्ये उपस्थित आहे. 4 लोकांना बोलताना, काही करताना येशूच्या नावाने झालेला आहे, येशू करत आहे, येशू आमच्यामध्ये आहे. चला आपण येशूचं नाव घेऊ, येशूच्या नावाने मागूया, येशूच्या नावाने सर्व काही मिळते, येशूच्या नावाने आम्हाला प्राप्त होते. जे काही आम्हाला कमी आहे, आम्ही येशूच्या नावाने मागूया, येशूच्या नावावर प्रार्थना करूया. असं म्हणून जेव्हा आम्ही येशूचं नाव समोर करतो, तेव्हा शैतान थरथर कापतो आणि शैतानाची सर्व योजना नापास होते. शैतान येशूच्या समोर फेल आहे. म्हणून ज्या प्रकारे येशूची परीक्षा घेण्यासाठी शैतान आला, तेव्हा येशूने त्याला वचनाने हरवले. त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही देवाच्या वचनाने, येशूच्या नावाने त्याला हरवू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूने आमच्यासाठी रक्त सांडले. फक्त तो पृथ्वीवर आला असं नाही, तो येऊन इथं राहिला असं नाही, त्याने आमच्यासाठी रक्त सांडले. आम्ही योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 पवित्र वचन 7 मध्ये आम्ही वाचतो, परमेश्वराच्या पुत्राच्या रक्ताने आमच्या पापाची आम्हाला क्षमा मिळालेली आहे. परमेश्वराने आपल्या पुत्राच्या रक्ताद्वारे आम्हाला पाप क्षमा मिळवून दिलेली आहे. म्हणजे जे काही पाप आम्ही करतो ते कसं आहे, पाप एक शैतानाकडून किंवा शैतानाच्या डावपेचामध्ये आपण सापडलो म्हणून आम्ही पाप केलो. आणि काय केलं, पित्या परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठवून त्याच्या रक्ताने आम्हाला पापापासून धुवून टाकले, शुद्ध केले, पवित्र केले. म्हणून आम्ही काय करावं, येशूने आमच्यासाठी रक्त सांडलेले आहे. काय केलं येशूनं, येशू दुःख सहन करतो आमच्यासाठी. त्याला किती दुःख झालं. आणि फक्त असंच दुःख नाही, चापटा मारून नाही, किंवा फक्त खाली पडून नाही, किंवा फक्त उपासच राहून नाही, त्याच्या ह्या शरीराला घाव करून एक फटक्याद्वारे त्या आकोळ्याने खिचून त्याचं रक्त वाहण्यात आलं. त्याच्या मस्तकाला काट्याचा मुकुट, काटे टोचले आणि त्या काट्याच्या त्या वराने येशूचे रक्त सांडले. मस्तकाला काटे टोचले. प्रभू, आम्ही पुष्कळदा ह्या मस्तकातून आपण पाप करतो, मस्तकाद्वारे आमचे पाप होते.
मस्तकाद्वारे वाईट विचार करतो, मस्तकाद्वारे आम्ही आपली योजना बनवतो. त्याच्यासाठी येशूला त्या मस्तकामध्ये खिडे मारून त्याला रक्त सांडलं. येशूने आपल्या मस्तकाचं रक्त आमच्या मस्तकाला शुद्ध करण्यासाठी, आमच्या विचाराला, आमच्या बुद्धीला चांगलं बनवण्यासाठी आपलं रक्त सांडलं. त्याच्या हातापायामध्ये खिळे मारून, त्याच्या हातापायाला खिळे मारून तिथून रक्त सांडलं. येशूने आपल्या हाताचं रक्त आम्हाला दिलं. आम्ही आमच्या हाताने पाप केलेला आहे आणि आमच्या हाताद्वारे आम्ही वाईटाकडे गेलेलो. हे हात लोभामुळे या हाताद्वारे आमच्या जीवनामध्ये पाप आलेला आहे. म्हणून येशूने आपल्या हाताच्या रक्ताने, येशूने कधी असा विचार केला नाही की मला दुःख होत आहे, मला रक्त लागत आहे, मला त्रास. असा प्रत्येक घाव जेव्हा येशूला झाला तेव्हा त्यांनी आम्हा सर्वाच्या पापाची त्यांनी आठवण केली. त्यांनी म्हटलं, हे मस्तकाचं रक्त मानवाच्या मस्तकाने झालेल्या पापासाठी मी सांडत आहोत. येशूने असा विचार केला. जेव्हा हातामध्ये खिळे टोकले तेव्हा त्यांनी संपूर्ण मानव जातीच्या हाताने केलेले पाप, हे मी त्या पापासाठी मी अर्पण करतो असं म्हणून त्यांनी विचार करून ते आपले हात त्यांनी खिळे ठोकण्यासाठी समर्पित केले. त्याच्या पायाला जेव्हा पायावर पाय ठेवून जेव्हा खिळा मारण्यात आला, तिथून रक्त सांडलं. त्याला दुःख झालं, इजा झाल्या, परंतु ते दुःख त्यांनी व्यक्त नाही केलं, दुःख त्यांनी आठवणही नाही केलं. आणि त्या पायातून निघलेल्या रक्ताद्वारे, त्या रक्ताने आमच्या सर्व मानव जातीच्या पायाद्वारे झालेल्या पापाची त्यांनी क्षमा केली. आमचे पाय कुठं कुठं गेलेले आहेत, वाईटाचा मार्ग पकडलेला आहे, वाईटाच्या ठिकाणी जाऊन उभं राहिलेलो आम्ही, मानव जातीने वाईट केलेले हे पाय येशूकडे येण्यापेक्षा, देवाकडे येण्यापेक्षा देवाच्या विरुद्धामध्ये पुष्कळदा चालत चालत आम्हाला नेलेला आहे, शैतानाकडे नेलेला. येशूने आपल्या मस्तकाचे रक्त आमच्या बुद्धीला वाढवण्यासाठी आणि बुद्धीला चांगल्या प्रकारे परमेश्वराच्या जवळ नेण्यासाठी देवाने, येशूने मस्तकाचे रक्त सांडले. आमच्या पायाला वळण देण्यासाठी येशूने आपल्या पायाचे रक्त वाहिलेले आहे. आणि ह्या प्रकारे आम्हाला परमेश्वराने आपल्या पुत्राच्या रक्ताद्वारे आमचे तारण केलेले आहे. आणि जेव्हा येशू क्रूसावर टांगलेला होता, येशू मरण पावला, हे पाहिल्यानंतर शिपायाने येशूच्या कुशीमध्ये भाला भोसकला. येशूच्या कुशीमध्ये भाला भोसकला आणि तिथून त्याच्या शरीरातील रक्ताचे शेवटले थेंब पडले. रक्त आणि पाणी तिथून पडलं आणि ते येशूची कृपा आमच्यावर आली. आणि त्या येशूच्या कुशीतील रक्त आणि पाण्याने येशूने आम्हाला शुद्ध केले. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूचे रक्त आमच्या तारणासाठी, आमच्या मुक्तीसाठी, आम्हाला पापापासून वाचवण्यासाठी फार महत्वाचे आहे. म्हणून आपण येशूच्या रक्ताने आपण प्रार्थना करावं. येशूच्या रक्ताला आपण स्वतःवर अभिषेक करून प्रार्थना करावं. असं म्हणावं की पित्या परमेश्वरा, तुझ्या पुत्राच्या पवित्र रक्ताने मला धुवून टाक. प्रभू येशूच्या पवित्र रक्ता मला शुद्ध कर. माझे बोलणे शुद्ध कर, माझे अंतकरण शुद्ध कर, माझी नजर शुद्ध कर, असं म्हणून आपण प्रार्थना करावं. येशूचे रक्त आम्हाला पापापासून वाचवते. येशूचे रक्त आम्हाला शैतानापासून वाचवते. येशूचे रक्त आम्हाला वाईटापासून वाचवते. आणि त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही माता मरियेची भक्ती करावी. माता मरिया
आमच्या तारणाची मध्यस्थता आहे, तिनं मध्यस्थता केलेली आहे. पित्या परमेश्वराला मानव जातीचं तारण करणे होतं आणि त्या तारणासाठी पित्या परमेश्वरानं आपल्या पुत्राला या जगात पाठवण्यासाठी माता मरियेला मध्यस्थ ठेवले. तिच्याद्वारे देवाचा पुत्र आला, तिच्याद्वारे येशूचे लालन पालन झाले, तिच्याद्वारे येशूच्या सर्व व्यवहारामध्ये माता मरियेने सहकार्य केले आणि शेवटच्या क्षणाच्या वेळी सुद्धा माता मरिया तिच्यासोबत होती. आणि अजूनही माता मरिया येशूची सुवार्ता करत आहे. म्हणून आम्ही सुद्धा माता मरियेची रोसरी करणे, हे रोसरीची प्रार्थना, हे बंधन मुक्त करण्याची प्रार्थना आहे. रोसरीच्या प्रार्थनाद्वारे आमच्या जीवनामध्ये कोणतेही बंधन असेल तरी नष्ट होते. हे मी गॅरंटीने सांगतो, माझ्या जीवनामध्ये अनुभव केलेला आहोत. आम्ही रोज रोसरी म्हणावं, माळेची प्रार्थना रोज म्हणावं. त्या माळेच्या प्रार्थनेद्वारे आमच्या जीवनामध्ये असे शैतानी बंधन नष्ट होते. शैतान घाबरतो त्या रोसरीला. पुष्कळ लोकांचा अनुभव आहे. जेव्हा जेव्हा कोणाला स्वप्न पडतात किंवा भीती वाटते तेव्हा आमच्याकडून येऊन रोसरी लोक नेतात, आणि जेव्हा रोसरी नेतात तेव्हा त्यांना एकदम चांगली झोप लागते, त्यांची भीती नष्ट होते. याचा अर्थ काय आहे प्रिय बंधू आणि भगिनी? त्यांचा अनुभव आम्हाला सांगते की त्यांना शांती मिळते. म्हणजे आमच्या जीवनामध्ये हे रोसरी शांती देते, देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये आणून देते आणि आम्हाला शैतानापासून आम्हाला सुटका देते. म्हणून हे रोसरीची प्रार्थना आपण रोज करावं. प्रियजन हो, सुरुवातीपासून सांगितल्याप्रमाणे की देवाच्या कार्याला अडथळा आणण्याचं काम शैतान करतो आणि म्हणून त्याच्या शैतानाचे काम अडवण्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी: येशूच्या नावाने प्रार्थना करावं, येशूच्या रक्ताने प्रार्थना करावं, येशूच्या रक्ताद्वारे मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावं, आणि माता मरियेची भक्ती करावं आणि रोसरीची प्रार्थना करावं. आम्हाला शैतानापासून मुक्ती मिळते. प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया. या उपवास काळामध्ये जास्तीत जास्त प्रार्थना करून येशूच्या भक्तीमध्ये वाढूया आणि शैतानावर विजय मिळवूया.